आज मुंबईमधील झीच्या कार्यालयासमोर झीच्या पत्रिकांची होळी करण्यात आली। स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजेंच्या इशाऱ्यानंतरही झीने सिनेमा प्रदर्शित करण्याच्या हट्टामुळे स्वराज्याच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तोडफोडीचा प्रयत्न केला, परंतु पोलीस बंदोबस्तामुळे होळी करण्यात आली। झी मराठीला 24 तासांचा अल्टिमेटम देण्यात आला असून झीने माघार घेतली नाही तर राज्यभरात झीची वाहिनी कार्यालयांवर लक्ष करण्यात येईल व झी बॉयकॉट मोहीम घेऊन झी विरोधात जनजागृती करण्यात येईल। हर हर महादेव सिनेमामध्ये इतिहासाची मोडतोड करून चुकीचा इतिहास मांडण्यात आला असून त्यामुळे धारातीर्थी पडलेल्या मावळ्यांच्या इतिहासाला डाग लागत असल्यामुळे स्वराज्याने सुरुवातीपासूनच सिनेमाला विरोध केलाय। महाराष्ट्रभरातून जमलेल्या कार्यकर्त्यांनी झीच्या कार्यालयासमोर चांगलाच गोंधळ घातल्याचे पाहायला मिळाले। यावेळी स्वराज्याचे पदाधिकारी करण गायकर, धनंजय जाधव, अंकुश कदम, माधव देवसरकर, आप्पासाहेब कुडेकर, मंगेश कदम, गणेश कदम, केशव गोसावी, तिरुपती भगनुरे, सदानंद पुयड, राहुल गावडे, आशिष हिरे, रुपेश नाठे, विनोद परांडे, द्वारकेश जाधव, नवनाथ शिंदे, दिनेश नरवडे, वैभव दळवी, राहुल लांडगे, विजय वाहुळे, प्रथमेश पुंडे, महेश पुंडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। याच बातमीची काही क्षणचित्रे पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी, पाहुयात। आज स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून आम्ही झीचं कार्यालयावर आक्रमकपणे आंदोलन केलेलं आहे। झीला आमचा इशारा आहे, अजूनही 2 दिवस तुमच्याकडे आहेत, तुम्ही अजूनही वठणीवर नाही आले तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये छत्रपतींची अस्मिता काय असते, छत्रपतींचे मावळे काय असतात हे बघायला मिळेल। झीला जर आपला संसार सुखाचा चालवायचा असेल तर अजूनही झीनी आपला हट्ट सोडावा, कारण स्वराज्य आपला हट्ट सोडणार नाही, स्वराज्य माघार घेणार नाही। आजचा हा फक्त ट्रेलर आहे, पण तुम्हाला खरा भूकंप जर पाहायचा असेल तर तुम्ही तुमची मस्ती आम्हाला दाखवा, आम्ही आमची मस्ती तुम्हाला दाखवतो। देशाची अस्मिता असणाऱ्या छत्रपती शिवरायांबद्दल अपशर असणारा चित्रपट झीने दाखवू नये असं छत्रपती संभाजीराजांनी आवाहन केल्यानंतर 13 डिसेंबरला स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्र देऊन देखील जी मगरुरी करून किंवा त्यांची जे मस्ती दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, छत्रपती शिवरायांची इटामणा करायला प्रयत्न करत आहेत, त्या अनुषंगाने स्वराज्य संघटनेने अल्टिमेटम दिलं। त्याप्रमाणे आज या ठिकाणी झीची आम्ही काय अवस्था केली ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सर्व पाहतात। हे फक्त आजचं झाकी होती, पिक्चर पुरी बाकी आहे। जर येणाऱ्या काळात किंवा उद्या 18ला पिक्चर रिलीज झाला तर महाराष्ट्रभर त्याचे प्रसाद उमटतील स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून। खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजीराजांनी त्यांना इशारा दिला होता की आपण तात्काळ या ठिकाणी हा पिक्चर हर हर महादेव पिक्चर थांबवावा। ज्या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करता आलेली आहे आणि इतिहासाची मोडतोड करून त्या ठिकाणी चित्रपट दाखवण्याचं काम केलं आहे, अशा चित्रपटावर तात्काळ आपण बंदी घालावी असं सांगून सुद्धा झीन त्या ठिकाणी त्या पत्राची कुठली दखल घेतली नाही आणि म्हणून छत्रपतीच्या सन्मानासाठी आम्ही सर्व स्वराज्य संघटनेच्या वतीनं आज हे आंदोलन केलं आहे। मी एवढं सांगू इच्छितो की अजून तुमच्याकडे 2 दिवस बाकी आहेत, झीन याच्यावर पुनर्विचार करावा आणि चित्रपट बंद करावा, अन्यथा हे तसं झाकी आहे, पिक्चर बाकी आहे, एवढं त्या ठिकाणी मी सांगतो। आणि स्वराज्य संघटनेनं भविष्यातलं जे आंदोलन असेल 2 दिवसानंतरचं हे झीला परवडणार नाही एवढं त्या ठिकाणी सांगतो।